नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं। महायुतीतून मोठी बातमी, जाणून घेऊया कोणत्या आहे बातमी। राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 18 जून रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। तर सोमवारी 1 जून रोजी निवडणुकांसाठी नवीन उमेदवारी अर्ज भरण्यात येईल। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज गर्दी केली आहे। दरम्यान दुसरीकडे विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवाराच्या नावाची फायनल यादी समोर येताच आता महायुतीमध्ये मोठी बंडखोरी फाडून आल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना शिंदे गटाला तर मोठा धक्काच बसला। गेले अनेक दिवस महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकांसाठी जागा वाटपाच्या चर्चेचं गुर्राडं सुरू होतं। 17 पैकी तब्बल 14 विधान परिषद मतदारसंघात भाजपचं बहुमत आहे। त्यामुळे भाजपनं 14 जागा लढाव्यात असं भाजपमधील काही नेत्यांचं म्हणणं होतं। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने 6 जागांची मागणी केली होती। तर राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाला 3 जागा हव्या होत्या। शेवटी चर्चेअंती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा 1 दिवस शिल्लक असतानाच महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। या फॉर्म्युल्यानुसार भाजपाला सर्वाधिक 11 जागा, शिवसेने शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा मिळाल्या। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा हादराच बसला। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर यवतमाळची जागा ही अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे। मात्र यवतमाळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा महायुतीमधील दोन्ही पक्षांकडून बंडखोरी केल्याचं समजतंय। त्यामुळे शिवसेना शिंदे गटासमोरील अडचणी जोरदार वाढल्या आहेत। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी करत भाजपकडून नितीन भुतडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे।